नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जीवा आर्याला त्याचा ब्लेझर तर देतो आणि त्यानंतर आर्याची काळजी घेत असतो. आर्याला भरपूर थंडी वाजत असते आणि म्हणूनच जीवा म्हणतो, काय झालंय, त्रास होतोय का, 1 मिनिट असं म्हणत तिचा ताप चेक करतो. तर आता आर्याच्या डोक्याला हात लावताच जीवाच्या लक्षात येतं की आर्याला ताप आहे. जीवा म्हणतो, 1 मिनिट, अगं तुला ताप आलाय, तुला कळतंय का, तू वेड्यासारखी का वागतेयस. आर्या म्हणते, नाही काही नाही, मी जरा पावसात भिजली म्हणून ताप आलाय. जीवा म्हणतो, हो पण तुला कळतंय का, अगं तू अशी पावसात भिजायची काय गरज होती. जीवाला आर्याची काळजी वाटते हे पाहून पार्थ जीवाकडे पाहत असतो. तर त्यावेळी आर्या म्हणते, काही हरकत नाही, मी घरी गेल्यावर मला बरं वाटेल थोडं पावसात भिजल्यामुळे. तर पार्थ म्हणतो, नाही आता आपण डॉक्टरकडे जाणार आहोत. तर आता हे ऐकताच आर्या आणि जीवा एकत्रच म्हणतात, का. तर आता आर्या म्हणते, नाही म्हणजे मी स्वतःहून डॉक्टर आहे, आता स्वतः डॉक्टर असल्यावर काळजी करायचं कारणच नाही, मी घरी गेल्यानंतर औषध घेईनच ना. तर जीवा म्हणतो, हां ती घरी गेल्यावर औषध घेईल, बरं वाटेल तिला. तर पार्थ म्हणतो, काही आजार किंवा काही वेळा ताप हा औषधाने बरा होत नसतो. काव्यासुद्धा अशाच एक दिवशी पावसात भिजल्या होत्या आणि त्यांनासुद्धा ताप आला होता आणि त्यावेळीसुद्धा त्या असंच म्हणत होत्या की मला काहीही झालं नाही, मी ओके आहे. पण 2 दिवस तापाने फणफणत होत्या आणि अंथरुणाला खिळून होत्या. पण आर्या, तुम्ही एक डॉक्टर आहात आणि आर्या तुम्ही डॉक्टर आहात त्यामुळे पेशंटची जबाबदारी ही तुमच्यावर आहे. आणि हो, तसंही जीवा विसरलायस का तू, नंदिनी आणि काव्या याही प्रेग्नेंट आहेत आणि त्यांच्या डॉक्टरसुद्धा आर्याच आहेत. त्यामुळे आर्या तुम्हाला डॉक्टरकडे यावंच लागेल. जीवा म्हणतो, नाही कशाला, ती म्हणते ना की घरी गेल्यावरती औषध घेईल. तर पार्थ म्हणतो, नाही मला काही ऐकायचं नाही आर्या, मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जात आहे त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल. आता आर्या ही थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, नाही नको उगाच. तर पार्थ म्हणतो, नाही मला आता तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जायचे, बाकी मला काही माहीत नाही. असं म्हणत आता पार्थ गाडीमध्ये बसण्यासाठी निघून जातो. इथे मात्र आर्या आणि जीवा घाबरून गेलेले असतात. तर आर्या जीवाला विचारते, काय करायचं आता. तर जीवा म्हणतो, मलाही तेच कळत नाही की आता काय करावं. तर आर्या म्हणते, मला खूप भीती वाटते आहे. जीवाही विचार करत असतो की काय करावं. तर त्याचवेळी पार्थ गाडीचा हॉर्न वाजवत दोघांनाही गाडीत यायला सांगतो. आता दोघंही गाडीत तर बसतात, पण बसता क्षणी लगेच आर्या जीवाला मेसेज करते आणि म्हणते, मला खूप भीती वाटते. आणि हे सगळं काही पार्थ पाहत असतो, आर्याच्या चेहऱ्यावरची भीती आणि दोघांचे चालू असणारे ते मेसेज. तर आता जीवा एका नजरेतच आर्याकडे पाहतो आणि पुन्हा एकदा तिला मेसेज करत म्हणतो, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, काहीही होणार नाही. आणि त्यानंतर तो मेसेज आर्याला पाठवतो. आता आर्या आपल्या मोबाईलमध्ये जीवाचा आलेला मेसेज चेक करते. इथे मात्र पार्थ खूप संतापलेला असतो. पार्थ म्हणतो, हे दोघेही गाडीत बसले आहेत पण तरीसुद्धा यांचं चॅटिंग चालूच आहे, नक्की काय चाललंय जीवाचं, जीवा असा का वागतोय. नाही, आज काहीही झालं तरी मला जीवाला जाब विचारायचा आहे. आता जीवावर पार्थ खूप चिडलेला असतो, परंतु त्या क्षणी तो काही न बोलता आता आर्याला डॉक्टरकडे घेऊन निघालेला असतो. आता पार्थ एका हॉस्पिटलला आर्याला घेऊन येतो. आता पार्थ डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर यांना चेक करा. तर पार्थला डॉक्टर विचारतात की काय झालं यांना. तर पार्थ म्हणतो, पावसात भिजले आहेत त्याच्यामुळे थंडीही वाजते आणि तापही आला आहे. तर डॉक्टर आर्याला म्हणतात, पावसात चुकून भिजलात की आवड म्हणून. कारण काय आहे ना, एवढा वेळ असं ओल्या अंगाने ओल्या कपड्यावर राहणं चांगलं नाही, आपल्या आरोग्यासाठी घातक असतं आणि यामुळेच आपल्याला ताप सर्दी या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, जरा समजवा तुमच्या बायकोला. असं म्हणत डॉक्टर जीवाकडे पाहतात. त्यावेळी मात्र पार्थला धक्काच बसतो. पार्थ आता आर्या आणि जीवाकडे पाहतो. तर त्यावेळी जीवा डॉक्टरांना म्हणतो, या माझ्या बायको नाही आहेत. तर त्यावेळी डॉक्टर म्हणतात की ओ सॉरी, खरं तर त्यांच्या अंगावर तुमचा कोट पाहिला, तुमचा ब्लेझर पाहिला आणि मला वाटलं की त्या तुमच्या बायको आहेत, त्यामुळे थोडा गैरसमज झाला. तर त्यानंतर आता पार्थ डॉक्टरांना म्हणतो, प्लीज तुम्ही यांना चेक कराल का. डॉक्टर म्हणतात की हो. असं म्हणत आता डॉक्टर आर्याचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन जात असतात. परंतु त्याचवेळी डॉक्टर तिथेच थांबतात, कारण ज्यावेळी त्यांनी आर्याचा हात पकडलेला असतो त्यावेळी आर्याची नाडी ते चेक करतात आणि आता मात्र त्यांना धक्काच बसतो. त्यावेळी डॉक्टर आर्याला प्रश्न करत म्हणतात की तुम्ही प्रेग्नेंट आहात ना.
आता मात्र आर्या जीवाकडे पाहते, कारण आता आर्याला पार्थच्या समोर या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं. ते मात्र जीवा घाबरून गेलेला असतो. तर पार्थ डॉक्टरांना उत्तर देत म्हणतो की नाही, त्या प्रेग्नेंट नाही आहेत. तर डॉक्टर म्हणतात की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, कारण त्या प्रेग्नेंट आहेत. काय आहे ना, त्यांची नाडी माझ्या हाताला लागली आणि म्हणूनच मला कळलं की त्या प्रेग्नेंट आहेत. आणि तसंही ही माहीत असणं आवश्यक आहे, कारण प्रेग्नेंट आहेत त्यामुळे त्यांना वेगळी औषधं द्यावी लागणार आहेत. आणि म्हणूनच मला बरं झालं की कळालं की या प्रेग्नेंट आहेत. काय बाळापर्यंत हे व्हायरल तापाचं इन्फेक्शन पोचू नये म्हणून आपल्याला वेगळी काळजी घ्यावी लागेल, असं म्हणत आता डॉक्टर आर्याला म्हणतात, तुम्ही प्रेग्नेंट आहात ना? तर आर्या डॉक्टरांना उत्तर देत म्हणते की हो. डॉक्टर म्हणतात ठीक आहे, चेक करूया, असं म्हणत आता डॉक्टर आर्याला आतमध्ये घेऊन जातात. आता आर्या तिथून निघून जाताच इथे मात्र जीवा आर्याची काळजी करत असतो. त्याला बाळाची काळजी वाटत असते. आणि त्याच वेळी पार्थ जीवाला प्रश्न करत म्हणतो, आर्या प्रेग्नेंट आहे हे तुला माहीत आहे ना? आता मात्र जीवा पार्थकडे पाहतो आणि त्याला काय बोलावं काहीच कळत नाही. पार्थ जीवाला म्हणतो, काय झालं? काहीच का बोलत नाहीयेस? मी तुला काहीतरी विचारत आहे. आर्या प्रेग्नेंट आहे हे तुला माहीत होतं ना? त्यावेळी जीवा उत्तर देत म्हणतो की हो, मला माहीत होतं की आर्या प्रेग्नेंट आहे. आता मात्र पार्थला धक्काच बसतो. तर पार्थ दुसरा प्रश्न करत जीवाला म्हणतो, मग हे बाळ कोणाचं आहे? या बाळाचा बाप नक्की कोण आहे? कोणाचं बाळ आहे हे? आता जीवाला काय बोलावं काहीच कळत नाही. जीवा काही बोलायला जाणार, परंतु त्याच वेळी जीवाला नंदिनीचा फोन आलेला असतो. तर आता जीवा पाहतो तर नंदिनीचा फोन आहे. जीवा म्हणतो, हा नंदिनी बोल ना. तर नंदिनी म्हणते, काय झालं? आर्या सापडली का? तर जीवा म्हणतो, हो सापडली. मी आणि पार्थ दादा आता तिला हॉस्पिटलला घेऊन आलोय. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, हॉस्पिटलला? नक्की काय झालंय? तर नंदिनीला जीवा म्हणतो, नाही, एवढं काळजी करण्यासारखं काही नाहीये. आता डॉक्टर तिला आतमध्ये घेऊन गेलेच आहेत, आपल्याला कळेलच. तर त्याचवेळी आर्या बाहेर येते. जीवा म्हणतो, आर्या आली आहे, मी तुला नंतर फोन करतो, असं म्हणत आता जीवा नंदिनीचा फोन ठेवतो आणि आर्याला विचारतो की डॉक्टर काय म्हणालेत. तर आर्या म्हणते की सगळं काही ठीक आहे आणि आता डॉक्टरांनी मला काही गोळ्या दिल्या आहेत. घरी जाऊन मी गोळ्या घेते, शांत झोपते, मला बरं वाटेल. आता तसंही माझ्यात बोलण्याची ताकद नाही आहे. तर आता जीवा म्हणतो, नाही, तुला काही बोलायची गरजच नाही आहे, तू काही बोलू नकोस. आपण एक काम करूया दादा, हिला अगोदर घरी ड्रॉप करूया आणि त्यानंतर आपण घरी जाऊयात, असं म्हणत जीवा आर्याची काळजी घेत तिला तिथून घेऊन निघालेला असतो. आणि हे सगळं दृश्य पार्थने पाहिलेलं असतं. आता आर्याला घरी ड्रॉप करून दोघंही घरी येतात. जीवा त्याच्या रूमच्या दिशेने जात असतो, परंतु त्याच वेळी पार्थ आवाज देत जीवाला म्हणतो, थांब जीवा. जीवा, मी तुला हॉस्पिटलमध्ये प्रश्न विचारला होता, पण त्या प्रश्नाचं उत्तर तू अजूनपर्यंत मला दिलं नाहीयेस. मला त्या प्रश्नाचं उत्तर हवंय. आर्या कोणापासून प्रेग्नेंट आहेत? जीवा, सांग मला की आर्याच्या पोटात वाढणारं बाळ हे कोणाचं आहे? आता मात्र जीवाला काय बोलावं काहीच कळत नसतं. जीवा शांतच होतो. तर पार्थ म्हणतो, बोल जीवा, मी तुला काहीतरी प्रश्न विचारलाय, बोल. तर त्याचवेळी त्या ठिकाणी नंदिनी येते आणि म्हणते, आलात तुम्ही? बरं झालं तुम्ही वेळेतच आलात. पण मला एक सांगा, आर्या कशी आहे? आर्या आता ठीक आहे ना? काळजी करायचं काही कारण नाही आहे ना? तर जीवा म्हणतो, नाही, काळजी करायचं काहीच कारण नाही. डॉक्टर म्हणालेत की सगळं काही ठीक आहे. खूप उशीर झालाय, चला आपण झोपूयात, असं म्हणत आता जीवा तिथून निघत असतो. परंतु त्याच वेळी पार्थ त्याचा हात पकडतो आणि म्हणतो, थांब 1 मिनिट. जीवा, अजून किती नजर चोरणार आहेस? किती टाळाटाळ करणार आहेस? जीवा, तुझं काय चाललंय? आर्याला घरी सोडेपर्यंत आणि तिथून इथपर्यंत येईपर्यंत मी तुला एकच प्रश्न विचारतोय, पण त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तू टाळाटाळ करतोयस का? कशासाठी? मला उत्तर हवंय. आणि आता खूप गोष्टी लपवल्यास तू नंदिनीपासून, परंतु आता नाही, असं म्हणत पार्थ नंदिनीला म्हणतो की नंदिनी, आर्या जीवापासून प्रेग्नेंट आहेत. आता हे ऐकल्यानंतर नंदिनी जीवाकडे पाहते. जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो. आता जीवा काही बोलणार, परंतु त्यावेळी पार्थ जीवाला म्हणतो, तू काही बोलूच नकोस, कारण मी स्वतःच्या कानांनी ऐकलं आहे की आर्या प्रेग्नेंट आहे. तर जीवा म्हणतो, पण याचा अर्थ असा होतो का ती माझ्यापासूनच प्रेग्नेंट आहे? तर पार्थ म्हणतो, मग याचा अर्थ काय होतो? जीवा, तुला काय वाटतंय रे की तू डोळे मिटून वावरतोयस आणि जगाला कळणार नाही, परंतु सगळं मला माहीत आहे. जीवा, तुला माहीत नसेल, पण चोर ओटीपासून बघतोय मी. एकमेकांना वडे काय भरवताय, चोरून लपून त्या अडगळीच्या रूममध्ये काय जाताय? आता मात्र पार्थ खूप चिडलेला असतो आणि जीवाला म्हणतो, अरे बायकोची, इथे चोरओटीचा कार्यक्रम सुरू आहे आणि तू मात्र त्या आर्याला घेऊन अडगळीच्या रूममध्ये जातोयस. हे सगळं काही करत असताना लाज नाही का वाटत तुला?
आता मात्र हे सगळं काही नंदिनीलाही माहीत असतं आणि म्हणूनच जीवा नंदिनीकडे पाहतो, परंतु पार्थला मात्र यातलं काहीच माहीत नसतं. पार्थ पुढे नंदिनीला म्हणतो, एवढंच नाहीये नंदिनी, तर हा रोज डबा घेऊन आर्यासाठी आर्याच्या घरी जातोय. आता जीवा काही बोलणार तर पार्थ म्हणतो, आता तू काही बोलूच नकोस आणि नाही तर म्हणूच नकोस, कारण आर्याला शोधायला ज्यावेळी आपण तिच्या घरी गेलो होतो त्यावेळी तिच्या डायनिंग टेबलवर आपल्या घरचा डबा मी बघितला आहे. जीवा ज्यावेळी आर्याला शोधण्यासाठी बेडरूममध्ये गेलेला असतो त्यावेळी पार्थने हा डबा पाहिलेला असतो. आता नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहतात, तर आता पार्थ जीवाला प्रश्न करत म्हणतो, काल रात्री सुद्धा तू गेला होतास ना आर्याला भेटण्यासाठी माया अपार्टमेंटमध्ये? पार्थ जीवाला म्हणतो, तुला माहीत नसेल पण तुझ्या मोबाईलमध्ये लोकेशन ट्रॅपचा ॲप टाकलाय मी आणि त्यामुळेच मला कळालं की काल रात्री तू कुठे होतास. आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, काय? असं म्हणत जीवा त्याचा मोबाईल चेक करतो आणि पार्थला प्रश्न करत म्हणतो, तू माझ्या मोबाईलमध्ये लोकेशनचा ॲप टाकलायस? अरे तू माझा भाऊ आहेस ना, आणि एवढाही तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नाही, आता तर मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. असं म्हणत जीवा तिथून निघून जात असतो, परंतु पार्थ पुन्हा एकदा जीवाला आवाज देत म्हणतो, जीवा थांब, आणि त्यामुळे जीवाला तिथे थांबावं लागतं. परंतु या सगळ्यामुळे नंदिनी मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते, कारण या सगळ्याबद्दल नंदिनीला माहीत असतं, परंतु पार्थला असं वाटत असतं की याबद्दल नंदिनीला काहीच माहीत नाहीये आणि जीवा नंदिनीला फसवत आहे. आता पार्थ पुढे येतो, जीवाचा हात पकडतो आणि जीवाला म्हणतो, काय म्हणालास तू? भाऊ आहेस की कोण आहेस? अरे मोठा भाऊ आहे तुझा आणि म्हणूनच तुला सावरण्याचा, या सगळ्यातून थांबवण्याचा प्रयत्न करतोय. तुला कळतंय का जीवा? तू भरकटतोयस आणि भरकटत असताना तुला सावरणं हे माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे. काय म्हणालास तू? की हे सगळं काही खोटं आहे, मी जे काही बोलतोय ते सगळं काही चुकीचं आहे आणि असं मी काही केलंच नाहीये. पण आज तू काय केलंयस हे सांगू का? जीवा मात्र नंदिनीकडे पाहतो, तर आता पार्थ नंदिनीला आवाज देत म्हणतो, नंदिनी, आज आर्या आणि जीवा एकमेकांच्या मिठीत होते. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी जीवाकडे पाहते, तर त्यावेळी जीवा म्हणतो, नाही नाही, काहीही बोलतोय हा, असं काहीही झालेलं नाही. तर पार्थ म्हणतो, हो मला माहीत होतं तू असंच बोलणार आहेस, की असं काहीही घडलं नव्हतं, काहीच झालं नव्हतं. मला माहीत होतं की तू या सगळ्यातून तुला वाचवण्याचा प्रयत्न करशील, म्हणूनच मी आज पुरावा घेऊनच इथे आलो आहे. म्हणत आता पार्थ त्याच्या मोबाईलमध्ये असणारा तो जीवा आणि आर्याचा फोटो जीवाला दाखवतो. त्यावेळी जीवाला धक्काच बसतो, कारण ज्यावेळी पार्थ त्या ठिकाणी पोहोचलेला असतो तर त्यावेळी पार्थने जीवा आणि आर्याच्या नकळतच पुरावा म्हणून हा फोटो काढलेला असतो आणि तो फोटो आता पाहिल्यानंतर जीवाला काय बोलावं काहीच कळत नाही. आता पार्थ हा फोटो नंदिनीलाही दाखवतो, त्यावेळी नंदिनीला धक्काच बसतो आणि म्हणूनच नंदिनी जीवाला म्हणते, जीवा? तर जीवा म्हणतो, नाही, असं काहीही घडलेलं नाहीये. तर पार्थ जीवाला म्हणतो, हेरवी मी असं काहीही केलेलं नसतं, परंतु आता मी पाहिलं तू खूप पुढे गेलायस आणि तुझी काळजी वाटते. या सगळ्यातून मला तुला सावरायचं आहे, थांबवायचं आहे आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलं आहे. पार्थला जीवाचा खूप राग आलेला असतो, तर पार्थ जीवाला म्हणतो, जीवा तुला कळतंय का तू चुकतोयस? अरे नंदिनी गरोदर आहे, तुझी बायको गरोदर असताना तू त्या आर्याला प्रेग्नेंट केलंयस. तर आता जीवा पार्थवर खूप चिडतो आणि म्हणतो, दादा तू काही काय बोलतोयस? मी असं काहीही केलेलं नाहीये, आर्या माझ्यापासून प्रेग्नेंट नाहीये. तर त्यावेळी नंदिनी जीवाच्या समोर येते आणि जीवाला जाब विचारत म्हणते, मग कोणापासून ती प्रेग्नेंट आहे? बोला ना, ते बाळ कोणाचं आहे? जीवा, पार्थ तुम्हाला काय विचारतायत त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता मात्र जीवाला नंदिनीचं हे बोलणं ऐकून धक्काच बसतो, पण त्यावेळी नंदिनी आता जीवाला खुणावूनच प्लीज हे सगळं काही करावं लागणार असं इशाऱ्याने सांगत असते. तर त्यावेळी जीवा विचार करतो आणि म्हणतो, अच्छा, म्हणजे नंदिनी असं दाखवते की हिला याबद्दल काहीच माहीत नाही, हे जे काही आहे ते हे सगळं काही तिला आत्ताच कळतंय. तिचं अगदी करेक्ट आहे, कारण तिला पण माहीत आहे हे जर दादाला कळालं तर प्रॉब्लेम होईल आणि मग मात्र दादाचा विश्वासच उडेल. दादा आम्हा दोघांवरही संशय घेईल. जीवा या सगळ्याचा विचार करत असतो, तर पार्थ जीवाला म्हणतो, बोल ना आता, काय झालंय जीवा? आता का तुझं तोंड शिवलं गेलं आहे? मी जो प्रश्न विचारला तोच प्रश्न आता नंदिनी सुद्धा तुला विचारत आहेत, मग नंदिनीच्या प्रश्नाचं उत्तर दे जीवा. नंदिनी तुला काय विचारतायत? बोल. तर जीवा म्हणतो, हो सांगतो, सगळं काही सांगतो ना. हे खरं आहे की आर्या प्रेग्नेंट आहे, पण दादा ती माझ्यापासून प्रेग्नेंट नाहीये, ते बाळ माझं नाहीये, त्या बाळाचा आणि माझा काहीही संबंध नाही.
हां, पण आता ती कोणापासून प्रेग्नेंट आहे, ते बाळ कोणाचं आहे हे खरंच मला माहीत नाही. आर्याच्या पोटात वाढणारं बाळ ते मूल माझं नाही आहे. आता जीवाला हे बोलत असताना खूप कठीण जात असतं. आता ती प्रेग्नेंट आहे म्हणून मी तिला डबा नेऊन पोचवतोय, तिची काळजी घेतोय, तर तू हा तर्क लावलास की ते बाळ माझं आहे, ती माझ्यापासून प्रेग्नेंट आहे. अरे दादा, मी तुला असा वाटलोय का? म्हणजे तुझा माझ्यावर विश्वासच नाही आहेस का? अरे तू माझा भाऊ आहेस ना, मग तुला असं वाटतोय का मी इतकी वर्ष तू मला ओळखतोयस तरी सुद्धा तुला असं वाटतंय का मी असं काहीतरी करेन? पण दादा, मला एक कळत नाहीये, तू हा विचार केलास, मग असा विचार का नाही केलास की आर्या आणि माझ्यामध्ये एक चांगली मैत्री असू शकते, ती माझी खूप जवळची मैत्रीण असू शकते आणि म्हणूनच एक मित्र म्हणून मी तिची काळजी घेत आहे. हे काही चुकीचं आहे का? हा विचार तुझ्या मनात का नाही आला दादा? दादा, मला एक सांग, एक मुलगा आणि एक मुलगी हे फक्त मित्र असू शकतात असं नाही वाटत आहे का तुला? आणि ती माझ्यासोबत कम्फर्टेबल असते आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी ती शेअर करते माझ्यासोबत, एवढंच तर सगळं काही आहे. आणि दादा, आहे आमची तितकी चांगली मैत्री असं म्हणत जीवा आता या सगळ्या गोष्टी पार्थला पटाव्यात या पद्धतीने सांगत असतो. परंतु त्याच वेळी पार्थ जीवाच्या समोर येतो आणि म्हणतो, काय आहे ना जीवा, एक मुलगा आणि एक मुलगी मित्र असू शकतात, परंतु एक गोष्ट विसरू नकोस की मैत्रीची बॉडी लँग्वेज ही वेगळी असते. त्यामुळे तुझ्यात आणि आर्यात जे काही चाललंय ना, ते सगळं काही माझ्यासाठी वेगळं वाटतंय आणि हे सगळं काही मैत्रीच्या पलीकडेही आहे हे मलाही कळतंय. आता मात्र जीवा शांतच होतो. तर पार्थ जीवाला म्हणतो, आठवतंय ना, चोरुटीच्या दिवशी आर्या तुला लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलांचा बुके घेऊन आली होती. आता जीवाला तो प्रसंग आठवतो. त्यावेळी आर्या जीवासाठी बुके घेऊन आलेली असते आणि म्हणालेली असते की सुंदर मुलासाठी सुंदर फुलं. आता जीवा, मला सांग की किती महिन्याची ओळख आहे तुझी? फक्त 1 महिन्याची ओळख आहे आणि डायरेक्ट बुके, आणि तोही लाल रंगाच्या फुलांचा. इतकी खास मैत्री केव्हा झाली सांग ना? फक्त 1 महिन्यात इतकी जवळची मैत्रीण झाली आहे का? नाही, ठीक आहे, असेल मैत्रीण, पण मला एक सांग की आर्या तुझी मैत्रीण 1 महिन्यात झाली, पण त्या अगोदर ती नंदिनीची बहीण आहे. मग आर्या प्रेग्नेंट आहे हे तुला माहीत आहे, पण नंदिनीला माहीत नाही. आणि नंदिनी बहीण असून तिला तिने सांगितलं नाही, पण हे सगळं काही फक्त तिने तुलाच सांगितलं. मग जीवा, मला एक सांग की हे सगळं काही तुला ऑड वाटत नाहीये का? तर जीवा आता नंदिनीकडे पाहतो. तर नंदिनी म्हणते की बरोबर बोलतायत पार्थ. असं म्हणत नंदिनी जीवाच्या समोर येते आणि म्हणू लागते, आर्याने एक वेळ ही गोष्ट माझ्यापासून लपवली. मला तिने याबद्दल काही सांगितलं नाही, पण तुम्ही सुद्धा ही गोष्ट माझ्यापासून लपवलीत. जीवा, ही गोष्ट तुम्ही मला सांगू शकला असता, मग ही गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली? जीवा, मला सांगा, तुम्ही का खोटं बोललात माझ्याशी? जर पार्थचा गैरसमज होऊ शकतो तर माझा गैरसमज होऊ शकत नाही का? जीवा, मला एक सांगा, तुम्ही काय आपल्या नात्याची परीक्षा बघताय का? तर त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो, माझी चूक झाली, खरंच मी चुकलो. खरं तर मी सगळं काही तुला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं, माझं चुकलं. पण एक गोष्ट नक्की आहे की माझ्यात आणि आर्यात तसं काही नाहीये, आम्ही फक्त एक चांगले मित्र आहोत. तर आता पार्थ जीवाला म्हणतो, हो ना, मग आता नंदिनीची शपथ घे, तरच मी या गोष्टीवर विश्वास ठेवेन. आता जीवा घाबरताच नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि शपथ घेत म्हणतो, मी शपथ घेऊन सांगतो की आर्याच्या पोटात वाढणारं मूल हे माझं नाही आहे. परंतु असं म्हणत असताना जीवा पटकन हात खाली घेतो. तर त्यावेळी आता पार्थ नंदिनीला म्हणतो, नंदिनी, जे काही घडतंय आणि ज्या प्रकारे घडतंय ते मला तर अजिबात आवडत नाहीये, परंतु हे सगळं काही जर काव्याला कळालं तर नंदिनी म्हणते, प्लीज प्लीज तुम्ही या सगळ्याबद्दल काव्याला काहीही सांगू नका, कारण आता मला जसे प्रश्न पडत आहेत तसेच प्रश्न तिलाही पडतील आणि या सगळ्याचा गोंधळ अजूनच वाढेल. मला फक्त आता या क्षणी तिने अभ्यासावर आणि तिच्या बाळावर फोकस करायला हवाय, बाकी कुठल्याच गोष्टीचा तिला त्रास होऊ नये असं मला वाटतंय. त्यामुळे प्लीज तिला याबद्दल काहीही सांगू नका. आर्याशी तर मी बोलेनच, परंतु त्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून ठरवूयात की काव्याला कधी आणि कसं सांगायचं ते. आता नंदिनीला असणारी काव्याची काळजी पाहून पार्थ म्हणतो, किती काळजी आहे तुम्हाला काव्याची, तुमच्या बहिणीची. असं म्हणत आता पार्थ जीवासमोर येतो आणि जीवाला म्हणतो, जीवा, या 2 बहिणींचा जसा एकमेकांवर विश्वास आहे, त्या 2 बहिणीचं जसं बॉन्डिंग आहे तसं आपल्यात सुद्धा आहे. आपण सुद्धा एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. नंदिनीला जशी आणि जेवढी काव्याची काळजी आहे ना, तशीच मला सुद्धा जीवा तुझी काळजी आहे. आम्ही मोठे ताई दादा डिटेक्टिव्ह म्हणून नाही, तर एक भाऊ म्हणून मी तुझ्यावर लक्ष ठेवला होता. एनिवे जीवा, तू समजू शकतोस, खरं तर मला तुझ्या स्पेसमध्ये यायचं नाही आहे, त्यामुळे प्लीज तो ॲप तू डिलीट करून टाक. आता मला त्याची काहीच गरज नाही आहे.
गुड नाईट म्हणत पार्थ तिथून निघून जातो. परंतु इथे मात्र जीवाला खूप वाईट वाटलेलं असतं. परंतु आता तिथून पार्थ निघून जातात. जीवाने मोकळा श्वास घेतलेला असतो. जीवा म्हणतो सुटलो, खरंच घाबरलो होतो. किती प्रश्नांची उत्तरं आणि काय देऊ मला काहीच कळत नव्हतं. आता नंदिनी जीवाकडे पाहते. त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो की मी तुला सगळं काही सांगतो, पण इथे नको, वरती चल. असं म्हणत आता जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूमच्या दिशेने निघून जातात. परंतु या सगळ्यांचं हे बोलणं रम्याने ऐकलेलं असतं. रम्या विचार करत म्हणते की हे काय ऐकलंय मी, आर्या प्रेग्नेंट आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी आता जीवाला प्रश्न करत म्हणते, चोरोटीच्या दिवशी त्या रात्री हा धागा तुम्ही माझ्या हातात गुंडाळला, मग तुम्ही हा धागा माझ्या हातात गुंडाळला की तुम्ही मलाच गुंडाळलंय? तर जीवा म्हणतो नंदू अगं. तर त्यावेळी नंदिनी आता जीवाची कॉलर पकडते आणि म्हणते नंदिनी नाव आहे माझं, तुम्हाला मुलं हवंय, तुम्हाला सुख मिळावं यासाठी मी सगळे प्रयत्न करतेय, स्वतः हा त्रास सहन करतेय आणि तरीसुद्धा तुम्ही आर्याच्या मिठीत शिरताय. जीवा, जसं काव्याला विसरून तुम्ही माझ्या प्रेमात पडलात तसंच आता मला विसरून तुम्ही त्या आर्याच्या प्रेमात पडताय का? आता मात्र नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवाला धक्काच बसतो. तर नंदिनी जीवाला म्हणते उत्तर द्या मला. आता मात्र जीवा शांतच होतो. आता नंदिनीच्या या प्रश्नाचं उत्तर जीवा नक्की काय देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.